नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। ते विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024-25 मधील काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, जे की येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे असणार आहेत। ज्या काही येणाऱ्या एक्झाम आहेत त्या एक्झामसाठी तुम्हाला हे TCS IBPS पॅटर्ननुसार काढलेले प्रश्न आहे, याचा नक्कीच फायदा होईल, म्हणून या प्रश्नांचा सराव खूप गरजेचा आहे। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहू। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, सध्या चर्चेत असलेले श्री माधव पेरुमल मंदिर कोणत्या राज्यात स्थित आहे? ऑप्शन दिलेले आहे, 1 तामिळनाडू, 2 आंध्र प्रदेश, 3 कर्नाटक, 4 केरळ। तर सध्या चर्चेत असलेलं श्री माधव पेरुमल मंदिर हे तामिळनाडू राज्यात आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 तामिळनाडू। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2, डॉक्टर विद्युत भागवत यांनी कोणत्या विद्यापीठात स्त्री अध्ययन केंद्राची स्थापना केली होती? ऑप्शन दिलेले आहे, 1 मुंबई विद्यापीठ, 2 पुणे विद्यापीठ, 3 नागपूर विद्यापीठ, 4 छत्रपती संभाजीनगर विद्यापीठ। तर डॉक्टर विद्युत भागवत यांनी मुंबई विद्यापीठ या ठिकाणी स्त्री अध्ययन केंद्राची स्थापना केली होती, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मुंबई विद्यापीठ। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3, 2024चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? ऑप्शन दिलेले आहे, 1 शरद पवार, 2 डॉक्टर अतुल सावंत, 3 रमेश चेन्निथला, 4 सुधा मूर्ती। तर 2024चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा सुधा मूर्ती यांना प्रदान करण्यात आला आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 सुधा मूर्ती। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4, ज्येष्ठ अभिनेत्री प्रभा शिवनेकर यांनी कोणत्या वगनाट्यामध्ये गंगाची भूमिका अजरामर केली आहे? याचे ऑप्शन दिलेले आहे, 1 झाला उद्गार वाल्मिकीचा, 2 चोखा मेळा, 3 दिल्ली हातातून गेली, 4 गाढवाचं लग्न। तर ज्येष्ठ अभिनेत्री प्रभा शिवनेकर यांनी गाढवाचं लग्न या वगनाट्यामध्ये गंगाची भूमिका अजरामर केली आहे, म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 गाढवाचं लग्न। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5, कोणत्या राज्याने बेघर लोकांना घर देण्यासाठी इंदिराम्मा इंदल्लू ही गृहनिर्माण योजना सुरू केली आहे? याचे ऑप्शन दिलेले आहे, 1 तेलंगणा, 2 तामिळनाडू, 3 कर्नाटक, 4 आंध्र प्रदेश। तर इंदिराम्मा इंदल्लू ही गृहनिर्माण योजना तेलंगणा राज्याने सुरू केली आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 तेलंगणा। विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे प्रश्न हे परीक्षेमध्ये विचारले जात असतात, म्हणून अशा प्रश्नांचा सराव हा अत्यंत गरजेचा असतो। म्हणून यासाठी आपण चालू घडामोडीवर अजून काही सराव प्रश्नसंच घेऊन येत आहोत। त्यासाठी तुम्ही आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। तर चला बघूया पुढचा प्रश्न। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6, सुजाता सैनिक यांच्या नियुक्तीमुळे महाराष्ट्रात प्रथमच कोणत्या 2 विभागांच्या प्रमुखपदी महिला अधिकारी विराजमान झाल्या आहेत? याचं ऑप्शन दिलेले आहे, आरोग्य आणि कृषी, 2 प्रशासन आणि शिक्षण, 3 प्रशासन आणि पोलीस, 4 पर्यावरण आणि वित्त। तर महाराष्ट्रात प्रथमच कोणत्या 2 विभागांच्या प्रमुखपदी महिला अधिकारी विराजमान झाले आहेत? त्याचं उत्तर दिलेलं आहे प्रशासन आणि पोलीस, म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 प्रशासन आणि पोलीस। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7, कोणत्या अभिनेत्रीला न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल 2024 मध्ये मिसेस मधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे? याचे ऑप्शन दिलेले आहे, 1 अंचल तिवारी, 2 नीना गुप्ता, 3 सान्या मल्होत्रा, 4 अदिती शर्मा। तर न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल 2024 मध्ये मिसेस मधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार हा सान्या मल्होत्रा यांना मिळाला आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 सान्या मल्होत्रा। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्र सरकारतर्फे अल्पसंख्याक समाजासाठी खालीलपैकी कोणाच्या नावाने संशोधन आणि प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात येणार आहे? याचे ऑप्शन दिलेले आहे, 1 डॉक्टर APJ अब्दुल कलाम, 2 मौलाना आझाद, 3 अहमद खान, 4 हमीद दलवाई। तर महाराष्ट्र सरकारतर्फे अल्पसंख्याक समाजासाठी मौलाना आझाद यांच्या नावाने संशोधन आणि प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात येणार आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 मौलाना आझाद। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 9, महिलांसाठी पहिले कस्तुरबा महिला खादी ग्रामोद्योग विद्यालय कोणी सुरू केले? याचे ऑप्शन दिलेले आहे, 1 सावित्रीबाई फुले, 2 महात्मा गांधी, 3 शोभना रानडे, 4 सरोजिनी नायडू। तर महिलांसाठी पहिले कस्तुरबा महिला खादी ग्रामोद्योग विद्यालय हे शोभना रानडे यांनी सुरू केले आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 शोभना रानडे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्र सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराची सुरुवात कोणत्या राज्य सरकारने केली? याचे ऑप्शन दिलेले आहे, 1 गुजरात, 2 महाराष्ट्र, 3 आंध्र प्रदेश, 4 मध्य प्रदेश। तर महाराष्ट्र सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराची सुरुवात महाराष्ट्र राज्याने सुरू केली आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र।
त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 11, केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत किती ग्रामीण आणि शहरी घरे बांधण्यासाठी मदत मंजूर केली आहे? याचे ऑप्शन दिलेले आहे. 1 कोटी, 2 कोटी, 3 कोटी, 4 कोटी. तर ग्रामीण आणि शहरे बांधण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 3 कोटी रुपयाची मदत मंजूर झाली आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कोटी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्र राज्यातील पहिले बॅटरी ऊर्जा स्टोरेज कोणत्या शहरात उभारण्यात आले आहे? ऑप्शन दिलेले आहे. 1 मुंबई, 2 पुणे, 3 नागपूर, 4 नाशिक. तर महाराष्ट्र राज्यातील पहिले बॅटरी ऊर्जा स्टोरेज हे मुंबई या ठिकाणी उभारण्यात आले आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मुंबई. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 षटकार मारणारा पहिला खेळाडू बनला आहे? याचे ऑप्शन दिलेले आहे. 1 विराट कोहली, 2 रोहित शर्मा, 3 ब्रेंडन मॅक्युलम, 4 मार्टिन गप्टिल. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 षटकार मारणारा पहिला खेळाडू हा रोहित शर्मा बनला आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 रोहित शर्मा. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 14, केंद्र सरकारने कोणत्या राज्यातील मराभिता येथे भारतीय व्यवस्थापन संस्थेची स्थापना करण्यास मंजुरी दिली आहे? याचे ऑप्शन आहे. 1 मेघालय, 2 त्रिपुरा, 3 आसाम, 4 मणिपूर. तर केंद्र सरकारने आसाम या राज्यातील मराभिता या ठिकाणी भारतीय व्यवस्थापन संस्थेची स्थापना करण्यास मंजुरी दिली आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 आसाम. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 15, नायब सिंग सैनी यांनी 12 मार्च 2024 रोजी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती? तर याचे ऑप्शन दिलेले आहे. 1 पंजाब, 2 हिमाचल प्रदेश, 3 उत्तराखंड, 4 हरियाणा. तर नायब सिंग सैनी यांनी हरियाणा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 हरियाणा. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 16, कोणत्या शहराला अधिकृतपणे भारताचे पहिले युनेस्को साहित्य शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे? याचे ऑप्शन दिलेले आहे. 1 जयपूर, 2 श्रीनगर, 3 कोझिकोडे, 4 मंगळूर. तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न मोस्ट IMP आहे. अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय होईल? तर भारताचे पहिले युनेस्को साहित्य शहर म्हणून कोणत्या शहराला घोषित करण्यात आले आहे? तर कोझिकोडे या शहराला घोषित करण्यात आले आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कोझिकोडे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 17, एअर ऑफ द अँथ्रोपोसीन हा प्रकल्प कोणत्या देशाशी संबंधित आहे? याचे ऑप्शन दिलेले आहे. 1 भारत, 2 इथिओपिया, 3 युनायटेड किंगडम, 4 वरील सर्व. तर एअर ऑफ द अँथ्रोपोसीन या प्रकल्पाचा संबंध भारत, इथिओपिया, युनायटेड किंगडम या तिन्ही देशाशी आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय होईल? तर वरीलपैकी सर्व. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर होईल वरील सर्व. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 18, इस्रोच्या न्यू स्पेस इंडिया लिमिटेडने उपग्रहांच्या प्रक्षेपण मोहिमांसाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे? याचे ऑप्शन आहे. 1 जपान, 2 फ्रान्स, 3 अमेरिका, 4 रशिया. तर इस्रोच्या न्यू स्पेस इंडिया लिमिटेडने उपग्रहाच्या प्रक्षेपण मोहिमांसाठी फ्रान्स या देशासोबत करार केला आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 फ्रान्स. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 19, कोणत्या देशाने आंतरराष्ट्रीय साखर संघटनेची 64वी कौन्सिल मीटिंग आयोजित केली होती? याचे ऑप्शन आहे. 1 भारत, 2 ब्राझील, 3 चीन, तर 4 दक्षिण आफ्रिका. तर कोणत्या देशाने आयोजित केली होती? भारत या देशाने आंतरराष्ट्रीय साखर संघटनेची 64वी कौन्सिल मीटिंग आयोजित केली होती. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 भारत. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 20, जगातील सर्वात उंच स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेला जलतरण तलाव कोणत्या देशात सुरू करण्यात आला आहे? याचे ऑप्शन दिलेले आहे. 1 चीन, 2 भूतान, 3 नेपाळ, 4 भारत. तर जगातील सर्वात उंच स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेला जलतरण तलाव हा भूटान या देशात सुरू करण्यात आला आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 भूटान. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 21, Z-20 हे नवीन हेवीवेट अटॅक हेलिकॉप्टर कोणत्या देशाने विकसित केले आहे? याचे ऑप्शन आहे. 1 अमेरिका, 2 रशिया, 3 चीन, 4 इस्रायल. तर Z-20 हे नवीन हेवीवेट अटॅक हेलिकॉप्टर हे चीन या देशाने विकसित केले आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 चीन. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 22, 3 महिन्यांसाठी सर्व क्रिकेटमधून बंदी घालण्यात आलेला ब्रायडन कार्स हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? ऑप्शन आहे. 1 इंग्लंड, 2 वेस्ट इंडिज, 3 दक्षिण आफ्रिका, 4 ऑस्ट्रेलिया. तर 3 महिन्यासाठी बंदी घालण्यात आलेला ब्रायडन कार्स हा खेळाडू इंग्लंड या देशाचा आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 इंग्लंड. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 23, पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप 2023 स्पर्धेत
राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट महिला शेतकरी गटाचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? ऑप्शन दिलेले आहे: 1 धरणीमाता शेतकरी गट, 2 वसुंधरा शेतकरी गट, 3 बळीराजा शेतकरी गट, 4 कृषीलक्ष्मी शेतकरी गट. तर पाणी फाउंडेशन 2023च्या वॉटर कप स्पर्धेत सर्वोत्कृष्ट महिला शेतकरी गटाचा पुरस्कार हा कृषीलक्ष्मी शेतकरी गट यांना मिळाला आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कृषीलक्ष्मी शेतकरी गट. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 24. भारतीय कला आणि संस्कृतीला चालना देण्यासाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राने कोणासोबत करार केला आहे? ऑप्शन आहे: 1 दूरदर्शन, 2 संसद टीव्ही, 3 नीती आयोग, 4 पर्यटन मंत्रालय. तर भारतीय कला आणि संस्कृतीला चालना देण्यासाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राने संसद टीव्ही सोबत करार केला आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 संसद टीव्ही. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 25. देशातील पहिले ऑलिम्पिक संग्रहालय कोणत्या शहरात उभारण्यात येत आहे? ऑप्शन आहे: 1 पुणे, 2 मुंबई, 3 नाशिक, 4 नागपूर. तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न मोस्ट IMP आहे. असा प्रकारचा प्रश्न हा परीक्षेमध्ये हमखास विचारला जातो. तर देशामध्ये पहिले ऑलिम्पिक संग्रहालय कोणत्या शहरात उभारण्यात येत आहे? तर पुणे या शहरामध्ये उभारण्यात येत आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पुणे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 26. सध्या चर्चेत असलेले अंडरवर्ल्डचे प्रवेशद्वार म्हणून प्रसिद्ध असलेले बटागे विवर कोणत्या देशात आहे? ऑप्शन आहे: 1 अमेरिका, 2 मंगोलिया, 3 रशिया, 4 ब्राझील. तर IMP प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. तर अंडरवर्ल्डचे प्रवेशद्वार म्हणून प्रसिद्ध असलेले बटागे विवर हे रशिया या देशामध्ये आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 रशिया. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 27. 2024चा संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, पुरस्कारावर प्रत्येक परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारण्यात येतो. म्हणून अशा प्रश्नांचा सराव अत्यंत गरजेचा आहे. तर या प्रश्नाचे ऑप्शन बघूया. 1 आहे मनीष पर्रिकर, 2 आहे पंकज उधास, 3 आहे डॉक्टर उपिंदर सिंग, 4 आहे यांपैकी नाही. तर 2024चा संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार हा डॉक्टर उपिंदर सिंग यांना जाहीर करण्यात आला आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर उपिंदर सिंग. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 28. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी यासाठी कोणत्या शहर पोलीस दलाने ऑल आउट ऑपरेशन हाती घेतले आहे? ऑप्शन दिलेले आहे: 1 मुंबई, 2 नाशिक, 3 ठाणे, 4 पुणे. तर ऑल आउट ऑपरेशन हे मुंबई शहर पोलीस दलाने हाती घेतले आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मुंबई. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29. खालीलपैकी कोणाचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो? ऑप्शन दिलेले आहे: कृष्णाजी केशव दामले, 2 प्रल्हाद केशव अत्रे, 3 राम गणेश गडकरी, 4 विष्णू वामन शिरवाडकर. तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न हमखास परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारचे प्रश्न हमखास विचारण्यात येते. म्हणून या प्रश्नांचा सराव अत्यंत गरजेचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल? तर मराठी भाषा गौरव दिन म्हणून कोणाचा जन्मदिवस साजरा करण्यात येतो? तर विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस साजरा करण्यात येतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 विष्णू वामन शिरवाडकर. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 30. कोणत्या देशात जागतिक हायड्रोजन शिखर परिषद 2024 आयोजित करण्यात आली होती? ऑप्शन आहे: 1 अमेरिका, 2 जपान, 3 नेदरलँड, 4 चीन. तर कोणत्या देशामध्ये आयोजित केली ती? तर नेदरलँड या देशामध्ये जागतिक हायड्रोजन शिखर परिषद 2024 आयोजित केली होती. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 नेदरलँड. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे चालू घडामोडीवर आपण काही अजूनसुद्धा प्रश्न घेऊन येणार आहोत. तर त्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.